वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, कारण की व्हिडिओला जे आहे उदाहरणार्थ जर समजा तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज येत नाही, वॉच टाइम वाढत नाही की सबस्क्रायबर वाढत नाही, तर त्याच्यासाठी काही आपण 2-4 गोष्टी बघणार आहोत। त्या जर गोष्टी तुम्ही तपासल्या तुमच्या चॅनलमध्ये, तर मात्र तुमचा चॅनल जे आहे किंवा तुमच्या चॅनलचे व्ह्यूज, सबस्क्रायबर आणि वॉच टाइम तिन्ही गोष्टी वाढू शकतात। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे, माझ्या एक्सपिरियन्सनुसार मी सांगणार आहे। आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओच्या खाली कमेंट नक्की करा, कसा वाटला व्हिडिओ कसा नाही, आणि या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला व्ह्यूज वाढवायचे असतील आणि वॉच टाइम आणि सबस्क्रायबर वाढवायचे असतील, तर सगळ्यात पहिला महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आहे तुम्हाला तुमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त व्ह्यूज किंवा चांगल्या टॉपिकवर जर तुम्ही व्हिडिओ बनवला, तर त्यावेळेस तुमच्या व्हिडिओला जर व्ह्यूज आले तर त्यावेळेस मात्र तुमचे सबस्क्रायबर आणि वॉच टाइम खूप जलद पद्धतीने वाढतील। आता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की जर तुम्हाला तुमचे सबस्क्रायबर आणि वॉच टाइम लवकरात लवकर वाढवायचे, तर त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ अपलोड करता तर व्हिडिओ अपलोड करताना सुद्धा SEO व्यवस्थित करा। आता SEO काय असते, तर सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, म्हणजे उदाहरणार्थ टायटल, डिस्क्रिप्शन, त्याच्यामध्ये कीवर्ड्स आणि हॅशटॅग, आणि सोबत आपण टॅग्स जे आपण भरतो ते टॅग्स सुद्धा व्यवस्थित दिलेले पाहिजे। जर तुम्ही तुमच्या व्हिडिओचा SEO व्यवस्थित केला, माझा SEO जवळपास 100% असतो, कारण की मी सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनवर चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे। आणि जर तुमचा व्हिडिओचा SEO चांगला असेल तर मात्र तुमचा व्हिडिओ यूट्यूब सर्चमध्ये सुद्धा जातो आणि यूट्यूब सर्चमधून सुद्धा तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज येतात। त्याच्यामुळे जे आहे व्हिडिओचा SEO खूप महत्त्वाचा असतो, ठीक आहे। आता दुसरी गोष्ट करूया की जर समजा तुम्हाला अजून काही गोष्टी आहेत महत्त्वाच्या, त्या आहेत तुमच्या व्हिडिओचा ॲनालिटिक्स चेक करायचं। थोडक्यात ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ अपलोड करता आणि व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सोडून देत असाल, तर त्यावेळेस मात्र तुमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त व्ह्यूज येणार नाही। जर स्पेशली तुम्ही नवीन असाल तर त्यावेळेस काय करायचं, आपण व्हिडिओ अपलोड करतो की नाही, तर व्हिडिओ अपलोड केल्यानंतर काय करायचं, काही गोष्टी तपासायच्या। तुमचं जे टायटल आहे आणि तुमचा जो थंबनेल आहे, तर थंबनेल व्यवस्थित आहे किंवा नाही ते एकदा बघून घ्या। जर एका तासाच्या आतमध्ये तुमच्या व्हिडिओवर तुमचे इम्प्रेशन जात असतील 50 किंवा 100 इम्प्रेशन गेले समजा तुमच्या एका तासामध्ये, तर 100 इम्प्रेशन गेल्यानंतर कमीत कमी 10-15 व्ह्यूज तुमच्या व्हिडिओला आले पाहिजे, म्हणजे तुमचा CTR होतो 10-15%। आणि 10-15% CTR हा जो असतो खूप छान असतो। तुमचा व्हिडिओ जो आहे दुसऱ्या फेजमध्ये जाईल आणि यूट्यूब जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्या व्हिडिओला पोहोचवतं, जर तुमचा व्हिडिओ चांगला असेल तर। तिसरी जी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला तपासायची तुमच्या चॅनलवर, ती आहे तुमच्या व्हिडिओचं रिटेन्शन, ऑडियन्स रिटेन्शन म्हणतात, म्हणजे किती वेळ लोक तुमचा व्हिडिओ बघत आहेत। जितका जास्त वेळ लोक बघतील तुमचा व्हिडिओ, तितका तुमचा व्हिडिओ व्हायरल होण्याची शक्यता जास्त असते। म्हणजे तुमचा व्हिडिओ व्हायरल किंवा तुमच्या व्हिडिओवर व्ह्यूज केव्हा येतात, किंवा आपण म्हणतो की व्हिडिओ व्हायरल होतो, पण व्हिडिओ व्हायरल केव्हा होतो, आपल्या व्हिडिओवर हजारो व्ह्यूज केव्हा येतात, जेव्हा आपल्या व्हिडिओला जास्त वेळ ऑडियन्सनं बघितलं आणि जास्तीत जास्त लोक आपल्या थंबनेलवर किंवा टायटलवर बघून क्लिक करत असतील, CTR चांगला असेल, तर त्यावेळेस मात्र व्हिडिओला व्ह्यूज भरपूर प्रमाणामध्ये येतात। आता या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, CTR, ऑडियन्स रिटेन्शन, व्हिडिओ चांगला बनवणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओचा SEO चांगला करणे, या जर गोष्टी तुम्ही केल्या, तर या 4-5 गोष्टी केल्यानंतर तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज वाढणार। व्ह्यूज वाढल्यामुळे ॲटोमॅटिकली तुमच्या ज्या व्हिडिओला व्ह्यूज येतात त्या व्हिडिओपासून तुम्हाला सबस्क्रायबर सुद्धा मिळतात, हे 100% शुअर आहे। म्हणजे एखाद्या व्हिडिओला जर समजा 10-15 हजार व्ह्यूज आले, तर त्या व्हिडिओपासून तुम्हाला आरामशीर 200-300 सबस्क्रायबर मिळतात, ठीक आहे। आणि जर समजा तुम्ही बघितलं की असे जर समजा तुम्ही 4-5 व्हिडिओ झाले, तर तुमचा 1000 सबस्क्रायबरचा जो क्रायटेरिया आहे तो पूर्ण होतो। राहिला वॉच टाईमचा विषय, तर जर समजा 10-15 हजार व्ह्यूज आले, तर त्याच्यापासून आरामशीर 400-500 घंटे जे आहे वॉच टाईम कंप्लीट होतो। त्याच्यामुळे असे 5-6 किंवा 4-5 व्हिडिओ जरी असले तरी सुद्धा तुमचा जो वॉच टाईमचा क्रायटेरिया आहे 4000 घंट्याचा, जर तुम्ही अशा प्रकारे काम केलं, तर काही मोजक्या व्हिडिओमध्ये 7-8 व्हिडिओमध्ये जे आहे तुमचा वॉच टाईमचा सुद्धा क्रायटेरिया जो आहे कंप्लीट होऊ शकतो। तर अशा पद्धतीने मी माझ्या एक्सपिरियन्सनुसार तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या, या तुम्ही तुमच्या गोष्टी तुमच्या चॅनलवर करा। या गोष्टी केल्यानंतर तुमच्या चॅनलवर तुम्हाला बदल झालेला दिसू शकतो। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता या सगळ्या गोष्टी केल्या, तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा फायदा काय होणार सांगतो। सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही या गोष्टी केल्या, तर तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज जे आहे वाढायला सुरुवात होईल। आता माझ्या चॅनलवर जर बघितलं तुम्ही, तर मी या सगळ्या गोष्टी केल्यानंतर माझ्या मेन चॅनलवर सुद्धा, या चॅनलवर सुद्धा आणि माझ्या व्लॉगच्या चॅनलवर सुद्धा जे आहे व्ह्यूज थोड्या प्रमाणात जे आहे वाढत आहेत आणि प्रत्येक व्हिडिओचे जे आहे इम्प्रेशन सुद्धा वाढत आहेत। तर त्याच्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे SEO चांगल्या प्रकारे करायचा। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओ चांगल्या टॉपिकवर बनवा। असा टॉपिक व्हिडिओचा सिलेक्ट करा ज्या टॉपिकवर व्हिडिओ जो आहे ऑडियन्स बघायला इंटरेस्टेड आहे, अशाच टॉपिकवर जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करा, कारण की तेच टॉपिक चालतात। आणि जे टॉपिक चालतच नाही किंवा ज्याच्यावर तो कोणी क्लिकच करणार नाही किंवा जे व्हिडिओ ऑडियन्स बघायला इंटरेस्टेड नसेल, तर असे व्हिडिओ बनवण्याची शक्यतो टाळा, कारण की असे व्हिडिओ बनवल्यानंतर तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज येणार नाही, ठीक आहे। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओमध्ये काही एलिमेंट्स सुद्धा ॲड करत चला। उदाहरणार्थ समजा तुम्ही जर व्हिडिओ बनवला, तर त्याच्यामध्ये टेक्स्ट असेल किंवा इमोजी असेल किंवा एलिमेंट्स असतील, ते वापरायचा प्रयत्न करा, जेणेकरून काय होतं, व्ह्यूअरचं अटेन्शन जे आहे किंवा व्ह्यूअरचं लक्ष जे आहे त्या गोष्टीकडे जातं आणि त्याच्यामुळे व्ह्यूअर जास्त वेळ तुमच्या व्हिडिओवर टिकून राहतो, ठीक आहे।
अजून एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही व्हिडिओवर या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा थंबनेल जर तुमच्याकडून व्यवस्थित बनत नसेल तर आता एक साधा सोपा पर्याय आलेला आहे चॅट जीपीटी किंवा गुगल जेमिनाय वापरू शकता तुम्ही. त्याद्वारे तुमचा थंबनेल बनवू शकता. व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे जर तुम्ही प्रॉम्प्ट दिला तर तुमचा थंबनेल 2 मिनिटांमध्ये जे आहे तुमचा थंबनेल व्हिडिओचा बनवून रेडी होतो. जर तुम्हाला थंबनेलवर व्हिडिओ पाहिजे असला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, ठीक आहे. आणि अजून मी तुम्हाला काय सांगितलं, तुमच्या व्हिडिओला जास्त वेळ ऑडियन्स कसं बघेल याकडे जास्त लक्ष द्या. जर तुमचा व्हिडिओ जास्त वेळ बघितला ऑडियन्सनं, 8 मिनिटाचा व्हिडिओ जर 3-4 मिनिटं किंवा 2-3 मिनिटं जर बघत असेल ऑडियन्स, तर त्यावेळेस मात्र ऑडियन्स रिटेन्शन चांगला आहे, त्यावेळेस तुमचा व्हिडिओ जास्त पुश केला जाऊ शकतो. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तुमचा CTR. तुमच्या व्हिडिओचा CTR किती आहे. जर तुमच्या व्हिडिओचा CTR जर समजा 7% किंवा 10% किंवा 12% असेल तर त्यावेळेस मात्र तुमचा थंबनेल चांगला आहे. त्याला वारंवार बदलायचा प्रयत्न करू नका. जर तुम्ही थंबनेल जास्तीत जास्त वेळ बदलला तर त्यावेळेस मात्र तुमच्या व्हिडिओचे व्ह्यूज जे आहे किंवा इम्प्रेशन जे आहे कमी होऊ शकतात. त्याच्यामुळं व्हिडिओवर CTR खूप महत्त्वाचा आहे. या 4-5 गोष्टी करा. SEO चांगला करा, व्हिडिओ चांगल्या टॉपिकवर बनवा, नंतर थंबनेल चांगला करा, टायटल व्यवस्थित ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑडियन्स रिटेन्शन जे आहे चांगलं आलं पाहिजे. जास्त वेळ लोकांनी तुमचा व्हिडिओ बघितला पाहिजे. तर आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला तुमचा जो अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हे जे चॅनल आहे नवीन क्रिएटरसाठी आहे आणि तुम्हाला यूट्यूबवर ग्रोथ होण्यासाठी चॅनलची नक्कीच मदत होणार. तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करायला विसरू नका. तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.